हे केळीचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी. दिसशी तू काय ग केळी मोजतेस? केळी मोजते किती आली. किती आलीत नाही का? हो. कधी खाणार एवढी? केळफूल पण किती मोठं आहे हा. हो. ह्याच्यापेक्षा मोठं होतं तर एवढी त्याची केळी आली उमलून तरी सुद्धा किती मोठं आहे. हो. किती मोठं आलंय. केळफुलाची भाजी करतात ना, हा? एकदा करून दे. मला कधी आवडली नाही खरी, मात्र आता आहे घरामध्ये तर करूया. करूया आपण. तुला माहितीये केळीचं झाड कधी मरत नाही. ते झाड आहे. हा, ते झाड नाहीये, वनस्पती आहे. हा. केळीचं रोप म्हणावं. हा. खरं म्हणजे तो झाडाचा प्रकार नाहीये हा. आणि ते कधीच मरत नाही. हा. आश्चर्य वाटतं. हो. मरत नाही याचं कारण जे वर आपल्याला दिसतं ते झाड नाहीये किंवा रोप नाहीये. हे बघ, खरं म्हणजे याचे भाग कसे असतात, हे जिथून उगवतं तिकडे खाली त्याचा कंद असतो. आपण त्याला कधी कधी केळीचा कांदा पण म्हणतो. हा. मी काही जास्त वैज्ञानिक भाषेत सांगत नाही. हे आपण खरं म्हणजे झाडाचं खोड असतं, तर ही बघायला गेली तर केळीच्या झाडाची फांदी आणि ह्याच्या खाली जो कंद असतो ते म्हटलं तर त्याला तुम्ही झाडाचं खोड म्हणा काही म्हणा, कारण खोड हा प्रकार नाहीये केळीमध्ये. तर तो कंद असतो आणि त्या कंदाला केळीची झाडं फुटतात किंवा सोप्या भाषेत म्हणायचं म्हटलं तर फांद्या फुटतात. खोड नाही हे. आणि अशी अनेक फुटतात. इथे आहे बघ, ते आहे. याला मराठीमध्ये शब्द माहित नाही मला, इंग्रजीमध्ये त्याला सकर्स म्हणतात. सकर्स म्हणजे जे झाडाकडनं शोषून घेतं ते. मराठीमध्ये त्याला शब्द आहे बाणगुळ. बाणगुळ बरोबर. मराठी छान आहे तुझं. बाणगुळ म्हणतात. मात्र बाणगुळ सहसा अशी गोष्ट आहे जी इतर प्रकारची वनस्पती असते ती दुसऱ्या वनस्पतीवर उगवते. आंब्याच्या झाडावर पण येतात बाणगुळ. हा, मात्र आंब्याच्या झाडावर जे बाणगुळ येतात ती दुसरी वनस्पती असते. दुसरी वनस्पती. आंब्याचं झाड. हा बरोबर. आणि हा जेव्हा वरचा भाग मरतो, आता तो कसा मरतो तुम्ही सांगेन, त्याला अगदी वेळापत्रकाप्रमाणे आहे ते, की त्यावेळी तोपर्यंत ही जी फांदी असते ही उगवायला लागते आणि ती इथून शक्ती घेते. आणि या झाडाला नेमकी, परत मी झाड म्हणालो, चुकीचा शब्द आहे. हर्ब म्हणतात ना इंग्लिशमध्ये, हर्ब. तर शास्त्रीय भाषेमध्ये हा हर्बचा प्रकार आहे. जायंट हर्ब म्हणतात. तर इथे जी पानं येतात ती नेमक्या आकड्यांची पानं येतात. हे बघ, तुला हे बघ इथे आले ना, ह्याचं दाखवतो. सर्वसाधारणप्रमाणे आठवड्याला एक पान फुलतं यातनं आणि अशी अंदाजे 42 ते 45 पानं येतात. आणि जेव्हा 42 किंवा अंदाजे 42 ते 45 पानं आली की शेवटी त्यातनं ते फुलाचा कोंब निघतो. फुलाचा कोंब असतो नाही, फुलाची कळी असते. मग ती भली मोठी कळी असते आणि 4-5 दिवसामध्ये जवळजवळ अशी ती जवळजवळ पाऊण मीटर पर्यंत वाढते ती. इथे बघितली होतीस ना, आपल्याला वाटलं होतं ना किती मोठंच्या मोठं आलंय. आणि मग त्याला ते वजन पण पेलवत नाही म्हणून आपण इथे बांधून ठेवलंय ना, इथे लाकूड लावलंय मी की त्याला आळ पडू नये म्हणून. आणि हे बघ, ही जी आपण फांदी किंवा ज्याला ससा खोड म्हणतात, हे खरं म्हणजे तर हे पानाचे देठ आहेत हे. आणि हे पानाच्या देठांनी लपेटलेला भाग आहे तो. कागदाचा कसा लगदा असतो, कागदावर कागद, तसे हे एकावर एक असतात. इथे आतमध्ये लाकूड नाहीये. आणि अंदाजे 45 पानं ती येऊन गेली आणि मग ती जी कळी जी येते त्याच्यानंतर काही पान येऊ शकत नाही. आणि मग ते झाड जेवढी पानं असतात त्याच्यावर जगतं. मग त्यांना कात्री पडते, सुकतात आणि हा जो मुख्य भाग आहे तो मरून जातो. मात्र मी म्हटलं ना, हे झाड नाहीये. झाड खरं खाली आहे, कांदा. तो सतत जिवंत आहे. ही फांदी मरते, मात्र तोपर्यंत त्याला ते बाणगुळं आलेले असतात किंवा सकर्स जे म्हणतात ती सतत येत राहतात. उलट जे शेती करतात केळीची ते ह्यांना काढून टाकतात. जास्तीत जास्त 2 किंवा 3 ठेवतात. आणि हा दिसणारा जाड भाग एवढा कापायला किती सोपा आहे अगदी. तुला माहिती, सुरुवातीला कापलं तेव्हा मी कुऱ्हाड घेतली होती आणि किती प्रहार केले, नुसतं चिंधड्या उडाल्या. मात्र किती वेळ लागला. साधी सुरीने अगदी केक कापावा तसं कापलं जातं. आता मी तिकडे एक आपलं आहे ते मी कापून दाखवतो. मात्र कापताना काहीतरी प्लास्टिकची पिशवी घ्यावी लागते, त्याच्यातनं खूप द्रव वगैरे निघतो, सांडतो आणि त्याचे काहीतरी लाल लाल असे डाग पडतात. काहीतरी रासायनिक प्रकार असावा तो. हे घे, ऐस पैस बैस. आणि या झाडाची लागवड करायला पण अगदी सोपं आहे. हे कापताना खालून थोडासा मुळाचा भाग घेतला आणि कुंडीत लावला किंवा जमिनीत लावला की 2-3 आठवड्यामध्ये ते तक्त नाही म्हणत त्याला,
तक्त नाही म्हणत, जगत, जगत. वाढीच लागतं. हो हो. आणि वर्षभरामध्ये केळी येतात. अगदी भराभर वाढायला लागतं हे. त्याला ऊन पाहिजे आणि पाणी, पाणी सतत भरपूर. पाणी. आता मी ह्याच्यासाठी मी एक खास आयडिया केली, ती दाखवतो तुला. आधी हे कापून दाखवतो. हे बघ, ही बघ साधी सुरी. असं कापलं तर ते सहज कापलं जातं. मग आता मी जरा मातीमध्ये थोडासा जातो, म्हणजे त्यातला मूळ पण येईल. कापलं जागा कठीण. युट्यूब मध्ये बघतायत माणसं, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. नाही ते खाली जमिनीमधनं मूळ काढायला बघतो ना, नाहीतर अगदी सहज कापलं जातं. हे बघ, निघालं मुळासहित. बघितलं. आता हे लावलं, आठवड्याभरात ते वाढायला लागतं हळूहळू. वर्षभरात केळे येतात. हात धुवून घेतो. ह्याच्यात फार हुशारी लढवली. डोकं. इथलं पाणी काही घाण नसतं, हात धुण्यासाठी वापरतो आपण. तर या पाण्याचा निचर होण्याचा जो गटरातला मार्ग होता, त्याच्याऐवजी तो बंद करून तो इथे काढला. म्हणजे जितक्या वेळा आपण पाणी सोडतो इथे, ते सगळं पाणी गटरामध्ये फुकट न जाता केळीला जातं. आहे की नाही हुशार मी? आहेसच, माझं गुणाचं बाळते. एकदा केळफुलाची भाजी कर. मला वाटतं मी भारतामध्ये असताना कधीतरी खाल्ली होती, त्याच्यानंतर कधी खाल्ली नाही. तेव्हा तरी मला आवडली नाही. सोपं आहे करायला ना? आहे सोपं करायला, फक्त ते साफ करायला जरा क्लिष्ट आहे. ते एक 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 काढावं लागतं. एक काय एक काढावं लागतं. जसं इथे ही केळी आली, असे इथे आतमध्ये ही बघ किती आहेत फुलं. यांना फुलं म्हणतात. कळलं? आता ही फुलं साफ करायची असतात. तर कशी करायची? एक फुल काढून मी दाखवते. हे इथून असं केळं चालू होतं, ते वाढत जाणार पुढे पुढे. जशी ही वाढलीत, ही वाढलीत, ही वाढलीत, आणि हा शेवटचा भाग हा इथे राहतो बाहेर. तर म्हणजे हा शेवटचा भाग आहे, तो फुलाचा भाग आहे. हो. तर हे साफ करायचं कसं? हे वरती पापुद्रेसारखं असतं, हे नखासारखं, हे काढायचं. हे शिजत नाही. आणि हा भाग असतो, आपण याला पराग म्हणू शकू, परागकण. तर हा देठ असतो, हा काढायचा असतो, कारण हा शिजत नाही आणि हा कडू असतो. अच्छा. तर अशी फुलं स्वच्छ करून घ्यायची असतात. प्रत्येक फुल, एक एक फुल, एक एक फुल. अरे वैताग आहे तो. हो. मला नको सांगू साफ करायला. मला नको भाजी, जाऊ दे, मी केळी खाईन, शिकरण करून खाईन. की मग ती बारीक कापून घ्यायची, धुवून घ्यायची पाण्यात, आणि नंतर ती शिजवायची. म्हणजे भलतंच काम आहे. हो. त्याच्यानंतर मग नेहमी सारखंच फोडणी घालायची जिरं मोहऱ्याची. अच्छा. आणि मसाला, कांदा वगैरे, टोमॅटो, आणि बारीक केलेलं. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये कडधान्य घालतात. ते पण काळे वाटाणे. काय म्हणते? काळे वाटाणे शिजवून ते त्यात घालतात. अच्छा. आणि मग वरून नंतर खोबरं आणि कोथिंबीर घालतात. झाली भाजी. आणि केळफुलाची भाजी आहे. आणि आणखीन काय काय करतात तुला माहिती आहे? आफ्रिकेमध्ये केळीची दारू बनवतात. दारू का बियर? बियर काय असेल ते एकच गोष्ट झाली ती. भारतामध्ये नाही बनवत ना. मोसंबीची असते, ताडी असते, द्राक्षाची असते. केळ्याची कधी मी ऐकलेली नाहीये. आल्याची पण असते. आल्याची असते? काय म्हणते? तिखट लागत असेल खूप? नाही लागत. पिऊन बघितली पाहिजे एकदा भारतात गेलो की. आणि ह्याचं काय आणखीन बनवतात? मला वाटतं केळ्याचे वेफर झाले, आणि फुलाची भाजी झाली, आणि काय थालीपीठ म्हणाली होतीस तू एकदा. हो. ह्याचं थालीपीठ. हो. याची केळफुलाची भाजी. ते झालं. भजी. केळ्याची भजी. केळफुलाची भजी. ते सोपं असणार. फुल घ्यायचं, पिठात घालायचं, बुडवायचं आणि घालायचं तेलामध्ये. मग जसं भाजीला आपण केळफुल कापतो आणि उकडून घेतो, वाफवून घेतो,
उकडून नाही, म्हणजे सगळं वाफवून साफ घेतो. करायचं, सगळे एरे माझ्या मागल्या. हो हो, म्हणजे काही सोपी गोष्ट ते नाहीये. वाफवून घेतलं, त्याच्यामध्ये चण्याचं पीठ, नंतर तिखट, जिरं, म्हणजे हे सगळं सगळं घालायचं. करायला एवढा वेळ, आणि ते खाताना काय टीव्ही बघताना पट संपून जाणार. ते काम कठीण आहे मात्र ते. कठीण आहे. ते नको करूस तू. त्याच्यानंतर त्याचं तसंच थालीपीठही करतात. थालीपीठ केळ्याचं, केळफुलाचं. केळफुलाचं हो. थालीपीठ. हो, जसं ते भजी केली तसंच ते पीठ त्याची थालीपीठ करायचं. आता मला काय केळी गोड लागणार नाहीये. तू एकदा शिकरण बनव, आणि शिकरणामध्ये ना शेवटी ते वेलची अगदी छान लागते, आणि चपाती बरोबर. आणखी एक राहिलं, काय? ही एवढी केळी येतात. ती मोठी समस्या आहे ती. इथे अंदाजे आता 150 केळी असतील, आणि ती पिकतात 2 आठवड्यामध्ये. हो, आता 2 आठवड्यामध्ये 150 केळी संपवणार कोण? आपण मग शेवटी इकडे तिकडे शेजाऱ्यांना वगैरे देतो. हो, आणि फ्रीज मध्ये राहून ते पिठूळ लागतात. हो, काय करता येत नाही त्याचं. तर मी काय करते, जेव्हा ही केळी मोठी होतात तेव्हा ती काढते, 3-4 केळी अशी तोडून घेते आणि त्याची भाजी करते. केळ्याची भाजी, केळफुलाची भाजी, केळ्यांची भाजी, कच्च्या केळ्यांची भाजी. पिकलेल्या नाही. अच्छा, कच्च्या केळ्यांची भाजी करते. ह्या केळ्यांना पिकू दे, याची भाजी नको करूस. केळ्यांची भाजी करायला खरं तर ही केळी चांगली नाहीत. त्याची खास केळी असतात, वेगळी जात असते, खास भाजीची केळी असतात. म्हणजे साधी साधी दिसतात त्याची भाजी नाही करत, केळ्या भाजी करणाऱ्या केळींची जातच असते वेगळी. अच्छा, आणि त्याची भाजी करतात. आता तुला माहिती आहे, हे शेती पण जे करतात केळ्यांची, तर ते केळी झाडावर उगवू देत नाही का? लवकर ती खराब होतील, पिकतील आणि खराब होतील म्हणून नाही. केळी झाडावर पिकली की ती पिठूळ लागतात, म्हणून घरी पण आपण केळी अशी पिकायला आली की ती कापून कागदामध्ये वगैरे बांधून ठेवावी आणि त्याला पिकू द्यावी. मग त्याचा जो गोडपणा असतो, आणि त्याचा काय म्हणतात तो शब्द अजून मला येत नाही, टेक्स्चरला काय शब्द आहे, कुठे ते कोणाला तरी विचारला पाहिजे. केळीवर कधी कोणी गाणी लिहिली नाही. तू आता वसईचं बोललीस म्हणून त्याच्यावरून आठवलं. बघ, ह्याच्यावर लिहिले आहेत, मोसंबीवर आहेत, नारंगीवर आहे, कव्वाल्या आहेत, मराठी कविता आहेत, ताडावर आहे, माडावर आहे, जाई जुई मोगरा, चंपा चमेली, केतकी जुहाग, काय ते होतं, केतकी जुहाग, केतकी गुलाब जुही चंपक बन भुले, फुले, हो बरोबर, फुले. केळीवर फक्त एका व्यक्तीने गाणं लिहिलंय, दादा कोंडके, आणि ते पण केळीवालीची मेहरबानी म्हणून केळ्याचा उल्लेख आला गाण्यामध्ये. भारतामध्ये आता मला माहित नाही, मात्र पूर्वीच्या काळी आपण जेव्हा होतो तेव्हा गरिबाचं अन्न म्हणायचे, कारण ह्याच्यामध्ये साखर असते पुरेशी, की माणूस सकाळी पण 2 केळी खाईल तर अख्खा त्याचा दुपारपर्यंत त्याचा निवारा होऊ शकायचा. आपण नाही का बघत, टेनिस खेळतात वगैरे, नेहमीमध्ये केळी खातात का? कारण त्याच्यामध्ये साखर असते. आता साधी साखर नाही, ऊसाच्या साखरेसारखी नाही, त्या साखरेचं रक्तामध्ये मिश्रण लवकर होतं. मात्र ते खाऊन बसून राहिलं तर नुसता लठ्ठपणा येणार. हे जे खेळाडू असतात त्यांना ती पटकन लागते ऊर्जा, त्यासाठी ते केळी खातात. फिलिपाईन्स देशामध्ये केळ्याचा केचप बनवतात, टोमॅटोचा सॉस म्हणतो ना आपण, केळ्याचा बनवतात. आता मला माहित नाही ते कशाबरोबर तसं चांगलं लागू शकतं, आपल्याला फक्त एवढंच माहितीये, आपण पण जे शिकरण करतो तो तसाच प्रकार झाला, आपण चेपतो केळ्यांना. मात्र ते इतर गोष्टींवर कसं चालेल ते मला माहित नाही. ते फिलिपाईन्स मध्ये कधी जाऊ आपण, किंवा कोण भेटला फिलिपाईन्सचा तर त्याला विचारू. तू बस, मी तुला चहा करून आणतो. जास्त गोड नको करू. हा, थोडा आलं टाक. आतून आपली मोठी सुरी आण. कशाला? हे केळफूल कापते मी भाजी करायला. केळफुलाची भाजी? हो, केळफुलाची भाजी पुढच्या एपिसोड मध्ये.